माझ्या गुरुची मला अशी आज्ञा आहे की आपण सांगतो आपण जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा दोन गोष्टी सांभाळायला पाहिजे. एक, त्या वस्तूचा अभ्यास झाला पाहिजे आणि दुसरं, सांगताना आपण स्वतः ऐकलं पाहिजे. आजचा विषय जो आहे हा अतिशय कठीण विषय आहे आणि त्याच्यावर सांगताना माझा अभ्यास पूर्ण झालेला नव्हता, म्हणून मला काय सांगावं सुचेना. म्हणून लोकांना नाराज करून मी गप्पच बसलो. करा काय करू त्याला. माझी अशी पद्धत होती, मी शिकवताना कधी तयारी केल्याशिवाय गेलो नाही, कधीही गेलो नाही एवढ्या 30-32 वर्षामध्ये. तेव्हा आज मी तयारी करून न येणं म्हणजे वेळासारखं नाही का. पण तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात, नुसते सुशिक्षित नाही, साधने लोक आहात, स्त्री पुरुष. बरोबर काहीतरी सांगू तुम्हाला आणि गंमत अशी ते रेकॉर्ड करता तुम्ही सगळं. म्हणजे तुम्ही काय म्हणाल नाही का, थापा मारल्या सगळ्या नाही का. असं नाहीये. काय आहे, मृत्यूचा विषय आहे. मी आपल्याला सांगितलं प्लेटोचं वाक्य. आता हे इंग्रजी लोकांची मी उदाहरण देतो, कारण असं आज ते इतकं लक्षात गेलं मी काय करू. आणि खरंच आहे ते. त्याने काय म्हणलं, व्हॉट इज फिलॉसॉफी, मेडिटेशन ऑन डेथ. 3000 वर्षापूर्वी तो बोलून गेला पाहिजे. मृत्यूविषयी विचार करणं याचं नाव तत्वज्ञान आहे. आणि हा 8वा अध्याय अतिशय महत्वाचा आहे या दृष्टीने, कारण मृत्यूचा सर्वांगीण त्यांनी विचार केलेला आहे. एक आपल्याला अभ्यास सांगून ठेवतो स्त्री पुरुषांना, आपण करा जरूर. काय आहे मृत्यू म्हणजे, आपण काय समजतो, देह सुटणं ना, देह ठेवला असं म्हणतो आपण. म्हणजे तो गेला बाहेर, त्याने देह ठेवला, तर तो जो आहे आपला जाणारा, तो जर जाताना सहज वेगळा झाला तर शांत मृत्यू होतो. त्याचा जीव अडकतो, जाता जात नाही जीव. खरं असं होतं बरं का. कुठेतरी गुंतलेला असला मुलाबाळामध्ये, नवरा बायको मध्ये, एकमेकाचा पैशामध्ये चित्त अडकत, घर घर लागते, जातो येतो जातोय, असं होतं बरं का. किंवा त्याचा एक अभ्यास आहे. काय असतं, आपल्या सूक्ष्म देहामध्ये जे तरंग उठतात त्याला वृत्ती असं म्हणतात. वासनेतून वृत्ती निर्माण होते. उदाहरण घ्या, पैसा आहे आपला आणि आपल्या कुठेतरी बँकेत म्हणा कुठे ठेवलेला आहे, तो कोणाला जावा आणि कोणाला जाऊ नये असं आपल्या मनात आहे. बरं, तर त्याचं तिथे अडकलं आणि त्याला जाऊ नये तर काय होईल, ती वृत्ती वर येईल. वृत्ती म्हणजे तरंगासारखं आहे. पाण्यावर तरंग येतो ना, तसं मनावरती एक तरंग येतो आणि तो रोखून धरतो त्याचा देह सुटायला. बरं, मग काय करावं, जर शांतपणे मृत्यू यायचा असेल तर हा सूक्ष्म देह स्वाभाविकच सुटलेला पाहिजे. म्हणजे मग काही अडचण पडणार नाही. कोणाचा कामवासनेत अडकेल, कोणाचा पैशात अडकेल, कोणाचा मुलाबाळात अडकेल, ते काय वासना काय सांगता येत नाही. बर, एक उदाहरण घ्या, कामवासनेचं घ्या. काय आहे, अगदी म्हाताऱ्या माणसांना सुद्धा असतो हे, स्त्री पुरुषांना काही ते तुम्ही हे करू नका की घाण असते आतमध्ये. समजा हा आता मी मृत्यूचा प्रसंग सांगत नाही, मृत्यूची तयारी म्हणून सांगतोय. समजा आपल्या मनात कामवासनेची वृत्ती आली, तरुण म्हातारे कोणी स्त्री पुरुष, तर काय होतं, वृत्ती त्रास देत नाही, तो नुसता तरंग आहे. पण तो जेव्हा उर्मी बनते त्याची, त्याला इंग्लिशमध्ये इम्पल्स असं म्हणतात. म्हणजे कामवासना आपल्याला कळत नाही, कारण वासना ती सूक्ष्म आहे, तर ती कळत नाही, ती वृत्ती मात्र कळते. अहो, एखाद्याची बायको मेलेली आहे,
तरी ती वृत्ती येईल, की एका बाईचा नवरा मिळाला आहे तरी ती वृत्ती येईल. अहो ते रघुनाथ परांजपे होते ना, आर.पी. परांजपे, त्यांची आई होती 80 वर्षाची, ती पुन्हा बिटाशी व्हायला लागली आणि ती म्हणले मला मखरात बसवा आता. ते पूर्वीचे हे करीत असत ना तशापैकी. हे विचित्र आहे फार. तेव्हा तरुण मुला मुलींना येईल यात काय हो मोठं विशेष आहे, सांगण्याच हे माझा निराळ आहे. तेव्हा समजा वृत्ती आली किंवा विषय भोगावा, काय होतं ती नुसती आली ना त्रास देणार नाही. ती जेव्हा जननेंद्रिय आपण पोचते वृत्ती, तेव्हा ती इम्पल्स म्हणजे चेतना निर्माण होते. आपलं इंद्रिय उत्तेजित होतं केव्हा, ज्या वेळेला ती वृत्ती उर्मी होईल तेव्हा. आणि उर्मी आवरली तर पहिली अवस्था आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, आली उर्मी सा थोडे आहे, थोडे आहे त्यांना थोडे आहे, आपण घसरतो. वृत्तीतून उर्मी आल्यानंतर उर्मी आवरणं फार कठीण आहे. तुम्ही मला सांगा, रागाची उर्मी आली, नाराजी आली, राग आला, उर्मी आली, तुम्ही गप्प बसाल? अहो असं होतं, समजा एक बाई बायको आहे आणि नवरा रागवला आणि काही कारण नाही, तर भांडी असतील बघा, पोराला झपाटीत धरून, उर्मी आलेली आवडत नाही माणसाला. म्हणून उर्मी आवडण्याला किती शक्ती लागते, मनाची शक्ती. म्हणजे ही कामवासनेची उर्मी, जो उर्मी आहे तोपर्यंत ती त्रास देणार नाही. पण वासना ही शक्ती आहे, ती उर्मी झाली की शक्ती घेऊनच येते. ती माणसाला जवळ गचांडी मारते ना, तशी ती तुम्हाला विषयामध्ये ढकलते. हा, किती सोपं नाहीये. परमार्थ आतला खेळ आहे. तुम्ही जरा करून तर बघा, नुसतं ऐकून सोडू नका. झोप घेता बरोबर आहे निरूपणा, कारण झोप येणार आमच्या सगळ्या जीवनाच्या विरुद्धच आहे, नाही का? मग अंतकालेच मामेव स्मरण, अंतकाळी ज्याला उर्मी नामाची आली तो भाग्यवान समजा आपण. हो, त्याच्या वासनेपर्यंत नाम पोचलेलं आहे म्हणून ती बाहेर येते, बरं का? दुसरं खाण्याचं पहा, हे मी करूनच सांगतोय तुम्हाला. खाण्याचं काय आहे की समजा तुमच्या घरात काहीतरी पदार्थ केला, तुमच्या आवडीचा पदार्थ आहे आणि वास आला की वासना आलीच. तुम्ही जरा ऑब्झर्व करा थोडस की नुसत्या वासानं तृप्ती होत नाही. खरं म्हणजे वास घेणं म्हणजे खाणं आहे. महाराजांचं म्हणणं असं, तुम्ही सेवन केलंच, आवडीनं वास घेतला की तेव्हा ती आली उर्मी, आमचा वृत्ती आली की घ्यावं आता, खावं, बरं का? आल्यानंतर तशी त्रास देत नाही. पण ती जेव्हा जिभेवर येते आणि जिभेला आपण पाणी सुटतं म्हणतो ना, ते आहे ती उर्मी. पाणी सुटल्यानंतर आवरणं किती कठीण आहे मला सांगा मग, नाही का? तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं ना, 25-30 वर्ष ज्याने रात्रीचं जेवण सोडलेलं होतं आणि सोसत नाही, तब्येत बरी नाही, आता कशाला भूक लागत नाही, सगळं. आम्ही त्यांच्याकडे पाहुणे होतो तेव्हा त्यांची भावसाई फार चांगली होती. ती म्हणाली की आता मी पिठलं भाकरी केली आहे, थोडीशी येतं का खायला? छे 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 नको म्हणले, मला त्रास होतो. अहो कांद्याचं पिठलं आहे तरी म्हणले नको म्हणले बा, बरं का? ती गेल्यावर म्हणाली चहाची गडबड खाऊनच टाकतो म्हणले, झालं काय? परमार्थ कसं साधेल मला सांगा? परमार्थी ताकद आहे माणसाची. ज्याने उर्मी आवरली ना तो शक्तिमान मनुष्य आहे. हो, आणि अनुभवाने मी सांगतो, ज्याने ती उर्मी मारलेली आहे ना त्याला एक स्वातंत्र्य असतं. काही तुम्ही करा, काही खा, हा शांत असतो. म्हणून जितम सर्वम जिते रसे, भागवत म्हणतो ना, जव रसना नाही जिंकली तव जितेंद्रिय हे मिथ्या बोली. काय नाथांचं सांगणं आहे, मी इंद्रिय जिंकली हे म्हणणं खोटं आहे. जोपर्यंत रसना जिंकली नाही, जेव्हा रसना जिंकली तेव्हा साचार वाट मोडली विषयांची. कारण गीता सांगते ना, हे रसावरती सगळं आहे, जिभेवरती भाषा, पोषण होतं ना शरीराचं. त्यामुळे सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की अंतकाळचं सुखाचं यायचं असेल तर अशी वृत्ती आता रसनावर यायला पाहिजे. तिची उर्मी होऊ देता कामाची नाही. हा अभ्यास आपण करायला पाहिजे. मग काय करावं, ती वृत्ती आली की तिला तिथेच आवडली पाहिजे.
तिची उर्मी होऊ देता कामाची नाही. आणि याला अत्यंत सावधानता लागते. म्हणून महाराजांना असं विचारलं, एका शब्दात परमार्थ सांगा. सावधानता, अखंड सावधानता. असं आहे. आणि आपलं नाम किती विसरतो बघा. ते काय म्हणाले, हे सत्पुरुष किनी स्थिती किती अनुभवाने सांगतात की म्हणजे वासना येईल. अहो वासनाच तर बनलेलं आहे आपण सगळं. तो बंडल ऑफ डिझायर्स असं मी भाषांतर करतो. काममायैव पुरुषः बृहदारण्यक उपनिषदामध्ये वी आर ए बंडल ऑफ डिझायर्स. तेव्हा त्यातून कोण येईल, वासना कोणची कोणास ठेव येईल. पण त्या वासनेला वासना म्हणून ओळखता येत नाही. ती जेव्हा वृत्ती बनते तेव्हा कळतं. आणि तिथे सावधानता पाहिजे. नाही आपल्यापासून तर भरमसाठ चालले, येत आहेत जात आहेत, तुम्ही येत आहेत, लौकिका करता आवरू, प्रकृती बरी नाही म्हणून आवरू, पण येतात त्या वृत्ती. बरं का, त्याला सावधानता लागते. आणि सावधानता आली म्हणजे नामस्मरण वृत्तीची तोंडी देता येते. ते काय म्हणाले, वृत्ती येईल पण तिला आवरायला मारायला नाम तिच्या तोंडी द्या. वृत्ती कशी आहे, भोगी आहे. भोग पाहिजे तिला. मला आता हे खायला पाहिजे, मला भोगायला पाहिजे. बरं का वृत्तीचं. तेव्हा ती वृत्ती खायला मागते ना, तर ते विषय द्यायचे ऐवजी नाम तिच्या तोंडी द्यावं. पहाभाव करू नये आणि त्यात गुंतागुंत आहे. दिस इज इनर लाईफ. आतला आहे सगळं हे, की हा आपल्याशी खेळ आहे, हा गेम आहे आपल्याशी. आता ते सोंगट्याचं म्हणतात ना, तसं आहे. आपले पाहिजे तेवढं दान पडतच नाही केव्हाही. 2 पैसे 10 पडतात अशा पैकी होतं. पण हा पाहिजे. मला राग आला, वृत्ती येईल, त्याची उर्मी होऊ नये म्हणजे त्याला शिव्या गाळी करावी, आदर आपट करावी, बोलावं, हे होऊ नये. तिथे नाम तिच्या तोंडी द्यायला पाहिजे. तुला पाहिजे ना खायला, हे घे. आणि ते असेल तर नाम द्यायला पाहिजे. बरं का. आता त्यात काय आहे, गीतेमध्ये या मृत्यूचं जे वर्णन केलंय आता, शुभ आणि अशुभ काल. बरं का. तर का शुभ कोणचा आणि अशुभ कोणचा याचं वर्णन त्याने जे केलेलं आहे ते सांकेतिक आहे. मला जे सुचत नव्हतं ते हे सुचत नव्हतं की सांकेतिक म्हणजे सिम्बॉलिक. म्हणजे काय, तर तो अतींद्रिय विषय जो आहे तो सांगताना जगातल्या दृश्यातली उदाहरणं घेऊन सांगितलं. जसं हे तसं ते. आणि काय असतं, ती उदाहरणं घेताना ज्या कालामध्ये सत्पुरुष राहिला त्या कालातलीच उदाहरणं घेतो. एक गंमत सांगतो आपल्याला. बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये गीतेचं वर्णन केलंय. तर गीता म्हणाले द्राक्षाचा मांडव आहे. बरं का. का श्लोकाक्षर द्राक्षलता. श्लोक गीतेचे, त्याची अक्षर ही द्राक्ष आहेत. आणि म्हणजे गीता ही लता म्हणजे वेल आहे. गीता रूपी वेल, त्याच्यावर द्राक्षाचं वेल. ती द्राक्ष म्हणजे त्यातले जे श्लोक आहेत त्यातलं प्रत्येक अक्षर हे द्राक्ष आहे. कल्पना किती सुंदर आहे बघा. श्लोकाक्षर द्राक्ष लता मांडव जाहली आहे गीता. गीता संबंध ही मांडव आहे. कशाला हो, सांगण्याची खुबी आहे बघा. म्हणजे गीता हा द्राक्षाचा मांडव आहे. संसार पथ श्रांता विसवावया. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी असे मंडप असले पाहिजे द्राक्षाचे की जिथे लोक थकलेले येऊन छायेमध्ये बसत असत. बघा त्या काळचं ते घेतलेलं आहे. किंवा मला वाटतं 16व्या अध्यायात असुरी संपत्तीचं सांगताना असं आहे की पापी लोक, पापियाच म्हटलेलं आहे त्यांनी, की जंगलामध्ये अरण्यामध्ये एखादी स्त्री एकटीने सापडली ते तिला नग्न करीत असत. एक सज्जन माणूस त्या जंगलातून जात असताना त्या स्त्रीला पाहिल्यावर पहिल्यांदा आपलं वस्त्र तिच्या अंगावर टाकतो आणि नंतर तिच्याकडे पाहतो. आता हे आपल्याला कसं पटायचं, आता उघडे नागडेच चित्र काढतात किंवा जाहिराती देतात, हे जाऊ द्या. पण त्या काळचं बघा, पापी लोक असे असले पाहिजेत. उदाहरण घेतलेलं आहे त्याने. असं सगळीकडे बरं का. अगदी सुरुवातीला म्हणलंय ना, जैसे डोळ्या अंजन भेटे
मग दृष्टीशी फाटा फुटे, दृष्टीला नवीन शक्ती येते, म्हणजे मग पुरलेलं धन सापडतं. हे त्या काळी असं काहीतरी असणार. लोक अंजन घाला, आता फसवतात नाही. त्यापैकी साव चोराचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा हेतू काय, तसं मृत्यूच्या वेळेचं वर्णन करताना उपनिषदाची भाषा घेतलेली आहे. हे सांगायचं लबड हे आहे की उपनिषदामध्ये जे वर्णन केलेलं आहे बृहदारण्यक छांदोग्यामध्ये ते घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे की चांगला काळ पाहिजे. चांगला काळ कोणता तर म्हणले अग्नी पाहिजे, अग्निर्ज्योती पाहिजे, प्रकाश पाहिजे, आहा दिवस पाहिजे आणि शुक्ल पक्ष पाहिजे. हे असून उत्तरायण असेल तर तो काळ शुभ. म्हणजे मग पुष्कळ मोठे मोठे लोक रात्री गेले म्हणजे मग ते गेले वाया गेले म्हणायचे का, हे सांकेतिक आहे बरं का. आणखी रात्र आहे, दक्षिणायन आहे, प्रकाश नाही, अशा वेळा गेला म्हणजे तो पुनरावृत्ती त्याला आहे. हे सांकेतिक आहे. आता आपण ओव्या वाचून मी सांगतो ते काय अर्थ आहे त्याचा. तो बरं म्हणाले, तेवीचे आणि काही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडितेने अवसरे जेथे मिळती योगी. आणखी एका प्रकारे तुला सांगतो म्हणाले की ज्या वेळेला योगी देह ठेवतात त्यावेळेला ते गेले तर ते पुन्हा जन्माला येत आहेत, मोक्षाला जातात. बरे, अथवा अवचते ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे, तरी मागवते येणे घडे देहासीची. जसं चांगला काळ तसा वाईट काळ. मग आपण ज्याला रात्रंदिवस म्हणतो तो नाही, मनाची अवस्था कशी पाहिजे जाताना ती पहा. म्हणाले, म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवीत खेवी ब्रह्माशी, एरवी अकाळी तरी येती संसारा पडती. म्हणून देह ठेवताना शुभकाली जर देह ठेवला तर तत्काळ ब्रह्माशी तादात्म्य पावतात, नाही तर पुन्हा जन्माला येतात. ऐसे सायुज्य आणि पुनरावृत्ती, एक मोक्ष आणि पुन्हा जन्माला येणं, या दोन्ही अवसरा आधी न आहाती. तोचे अवसर तुझं प्रसंगी सांगू. हे आपल्या ताब्यात आहे. तो काळ कोणचा तो मी तुला सांगतो. तरी ऐके गा सुभटा, पातली या मरणाचा माझी वटा, पाचही आपुला आलिया वाटा निघती आणती. त्यांच्या थिअरी प्रमाणे त्यांचं फिजिक्स आहे, ते पंचमहाभूतांचं सगळं जग बनलेलं आहे बरं का. ते म्हणाले, मृत्यूची वेळ आली की पंचमहाभूत आपापल्या ठिकाणी जातात. संस्कृतामध्ये पंचत्वंगत असं म्हणतात. पंच म्हणजे 5 महाभूत, पृथ्वी आप तेजू वायू आणि आकाश. तर ते आपापल्या मध्ये जातात निघून बरं का. ऐसा वर पापिल्या मरणाचा माझी वटा, म्हणजे मध्ये आलाय, आता मरतोय, आता जिवंत राहत नाही. अशा वेळेला एक एक आपल्या महाभूत सोडून जाऊ लागतं. ऐसा वरी पडेला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रम न गिळी, स्मृती नव्हे आंधळी न मरे मन. बघा एक एक सांगतायत, आले वेळ, मरतोय, बुद्धी सतेज आहे, मन उत्तम आहे, बाकी इंद्रिय व्यवस्थित आहेत. अशा याच्यामध्ये मरण म्हणजे चांगलं मरण आहे. नाही तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही पाहिले की नाही, कोण सूत नाकाशी धरतात, चिमटे घेतात. होय, अहो डोळ्यामध्ये काहीतरी हे घालतात, आग व्हावी म्हणून, म्हणजे जिवंत आहे बाबा अजून. म्हणजे मरायच्या वेळेला इंद्रियांची शुद्ध राहत नाही, बुद्धी काम करीत नाही. मग तुम्हाला माहिती आहे, त्याच्या कानात राम राम म्हणा, तो कुठे शुद्धीवर असतो, हो म्हणा राम राम झालं त्याच्यावर, नाही का. नाही, गंगा घाला त्याला. ते बुडकी मिळतात ना, भांडी मिळतात, ते ठेवतात, पूजेमध्ये ठेवतात, मरायच्या वेळेला घाला. आता तो जगल्यानंतर तो मरून जगतो म्हणा, पण तो काय सर किती बघा हे असतं. हे सगळं सांकेतिक आहे, सिंबॉलिक आहे. गंगाजल पिलाव उसको म्हणून आपल्यापैकी त्यामुळे तो त्याला ऑपरेशन झाल्यावर म्हणाला, अरे गंगाजल पिलाव, म्हणजे आया आहे मृत्यू आया आहे मेरा म्हणून, नाही का. अरे गंगाजल काय पिलावून काय करावं बघा. म्हणून कसं आहे, वर पडलेल्या प्रयाण काळी, म्हणजे त्याच्यावरती हल्ला आला प्रयाण काळाचा, बुद्धी ते भ्रम न गेली. काय कसं काय आहे, हाय माझी शुद्ध आहे. किती लोकांचं असं असेल हो, आपल्याला काय अनुभवानं सांगता येणार नाही, हा प्रश्न नाही का. पुन्हा सांगायला कोण येतोय. स्मृती नव्हे आंधळी,
न मरे मन. बरं, पुढे म्हणाले हा चेतना वर्ग आघवा मरणी दिसे टवटवा. टवटवीत असतो जसं आपण जागेपणी असतो तसं. परी अनुभवली या ब्रह्मभावा गवसणी होऊ नये. गवसणी म्हणजे त्या तंबरा बिंबराला घालतात गवसणी. तसं आतलं जे स्पिरिट आहे, परमात्मा आतलं जो आहे, त्याला ही गवसणी घातल्यासारखी असते. आणि ती गवसणी म्हणजे त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याचं सगळं यंत्रणा बरोबर व्यवस्थित असते. जशी जागेपणी असते तशी मरणाच्या वेळेला असते. हे शुभ काल आहे. आणि नामस्मरण साधायचं असेल तर ते आहे. सुचार काय अनुसंधान आहे ना? हो आहे. म्हणजे त्याची तयारी खरी. मरणाचा शुभ काल तो आहे. पुढे म्हणाले ऐसा सावध हा समवायो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच घडेल अग्नीच्या आधी. हे केव्हा घडेल? अग्नीचं सहाय्य असेल तर हे घडेल. मी जे तुम्हाला म्हणतो ना ते विषय कशी नक्की आहे. अग्नी म्हणजे काय? पंचमामधू सोडून गेले ना, अग्नी कुठला? नाही का? तसा आहे या योगाचा विषय आहे. अग्नी म्हणजे पिंगला नाडी. इडा आणि पिंगला यापैकी पिंगला नाडी आहे, तो अग्नी आहे. व्यवहार दृष्ट्या आपण प्राण आहे जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या अंगी उष्णता असते. तुम्हाला एक सांगून ठेवतो, ऐकून ठेवा, की सत्पुरुषाचं अंग गार असतं. सत्पुरुषाचे पाय विशेषतः थंड असतात. बरं, याचा अर्थ ज्याचे पाय थंड आहेत तो सत्पुरुष असतो असं नव्हे. हे करून घेऊन अरे तू गार पडायला लागल्यावर सत्पुरुष झाला म्हणाला, तसं नाहीये. बरं, पण हे आहे कारण त्याच तो मेलेलाच असतो. देहरूपानं तो मेलेलाच असतो, देह भावनेनं, म्हणून ते असतं. आणि एक अनुभव तुम्ही बघा, ज्या दिवशी तुमचा जप उत्तम होत असेल, चांगला होत असेल, म्हणजे आतमध्ये खोलपर्यंत, त्या दिवशी तुमचं एकंदर शरीर हलकं आणि गार वाटेल. तुम्हाला टेम्परेचर कमी होईल. तुमचं अनुभव घ्या आपण. बरं, म्हणजे थंड होणं हे मृत्यूचं लक्षण आहे. पण थंड होताना जो अग्नी पाहिजे मृत्यूच्या वेळेला, तो हा अग्नी नव्हे, तो पिंगला नाडीचा पाहिजे. हे नाडीचं लक्षण काय आहे? अलीकडच्या याच्याप्रमाणे आपल्या पाठीमध्ये कणा आहे ना, या कण्यामधून एक मार्ग आहे सुषुम्ना नावाचा. इडा आणि पिंगला ह्या दोन बाजूच्या नाड्या आहेत. म्हणजे नाड्या म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट जाऊ शकतो, पण मुख्य जो आहे तो सुषुम्ना मधला मार्ग आहे. आपल्याला माहिती आहे, लोकल ॲनेस्थेसिया देताना त्या कण्यामध्ये इंजेक्शन देतात आणि ते जर चुकलं तर लटकं पडतात पाय. त्याला कंबर जाते, नाही तर हातपाय त्याचे लटके, पाय लटके पडतात. डॉक्टर बरोबर आहे? हा, पाय लटके पडतात. नाही, आम्ही आपलं शिकवलेलं सायकोलॉजिस्ट तेवढं सांगतोय. बरं, म्हणजे ते फार भयप्रद असतो. तो डॉक्टर चांगला पाहिजे, नाहीतर चित्र होतो काहीतरी. बरं का, कायमचा तो जाया झाल्यासारखा होतो. असो, सांगण्याचा हेतू काय, तर इडा आणि पिंगला याचा अर्थ असा आहे, आपण जे श्वास घेतो ना, तो श्वास उजव्या नाकाचा इडा, डाव्या नाकाचा पिंगला आहे. आणि मेंदूशी त्याचा संबंध आहे. या श्वासाचा संबंध मेंदूशी आहे. आपल्याला माहिती असेल, मनुष्य विचार करतो तो डाव्या अंगाने करतो, उजवा अंग शांत असतो. आणि डावा अंग गेलं, उजवा अंग गेलं तर संबंध शरीर पाय. बरं, नाही होतं, विचारशक्ती राहते पण शरीर जाते. डावा अंग गेलं तर गेलं, सगळंच गेलं. बरं, म्हणजे विचारशक्तीच त्याची कमी होते. याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा या इडा आणि पिंगला असं म्हणतो, त्यावेळेला शरीरामध्ये एक प्रकारची वीज असते. वीज, हे माझं म्हणणं असं आहे की अग्नी म्हणजे काय, तर अग्नी हा प्राण आहे, तो जिवंत ठेवतो तुम्हाला. तेव्हा तो प्राण तुम्ही नामस्मरणाने जर ताब्यात आणला तर तुम्हाला ती जी आपली शुद्ध राहते, ती शुद्ध त्या अग्नीमुळे राहते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ज्ञानाशी अग्नी मूळ
आणि याने भाषांतर केले या शास्त्री भावाने, अग्नी म्हणजे जठराग्नी. आता खायला मागतो पाहिलं का तर त्यावेळेला मरताना? हा, किती चुकीचं आहे बघा. ते शास्त्री भावाने असा अर्थ करायचा. एक खंदारकर शास्त्रीचं पुस्तक आहे, किती विचित्र आहे बघा. नाही, मी म्हणतो अनुभव तुम्ही घेतला नसेल. अरे पण पुस्तकं तर पाहायची, काही ग्रंथ पाहायची की नाही, नाही का? काय आहे बघा. असो, तेव्हा ज्ञानाशी अग्निमूळ म्हणतायत ना, तर ऐसे सावध आहार समवायो आणि निर्वाण वेरी निर्वाह. आता सोडायचा आहे देह, असं निर्वाण आलेलं आहे त्यावेळेला तरीच घडे सावायो अग्नीचा अति. सावाय म्हणजे मदत, अग्नीची मदत असेल तरच ते घडू शकेल. आणि तुम्हाला आता सांगतो की नामस्मरण तुम्ही श्वासावर करण्याचा प्रयत्नच करू नका, पण तुम्ही जर नियमानं नेटानं केलं तर स्वाभाविकच इडा पिंगलाला ते वश होऊन जातो. त्याला अजपाजप व्हायला म्हणतात. अजपाजप याचा अर्थ असा आहे, जप न करता होणारा जप.